श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष असणार आहे. पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा काळ मानला जातो, कारण वर्षभरामध्ये हे 15 दिवस जे असतात तर ते आपल्या पितरांना समर्पित असतात आणि त्यांच्यासाठीच हे 15 दिवस निवडलेले असतात. आणि या काळामध्ये आपले पितृ जे आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात. आपल्या नातेवाईकाकडे येऊन ते जेवण करत असतात. त्यांच्यासाठी नैवेद्य हा दाखवला जातो. या पितरांसाठी दर्पण, त्याचबरोबर श्राद्ध, पिंडदान यासारखे महत्त्वाचे कार्य जे आहे तर ते केले जातात. त्यामुळे आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. तर पहा, जर आपण या वर्षभरामध्ये या 15 दिवसात जर आपल्या पितरांसाठी त्यांचं श्राद्ध, दर्पण किंवा पिंडदान जर नाही केलं तर ते भुके राहत असतात आणि जर ते उपाशी राहिले तर ते आपल्याला दोष लावतात. ज्या व्यक्तींसाठी मी एवढं साम्राज्य उभं केलं त्या व्यक्तींना माझी आठवण राहिली नाही, म्हणून ते आपल्याला दोष लावत असतात. जर या 15 दिवसामध्ये जर आपल्या पितरांसाठी जर आपण काही पिंडदान, दर्पण किंवा श्राद्ध केलं नाही तर ते वर्षभर उपाशी राहतात. तर पहा, पितृलोकांमध्ये आपले पितरांबरोबर इतर लोकांचे सुद्धा पूर्वज हे राहत असतात आणि ते आपल्या घरी म्हणजेच आपल्या नातेवाईकांकडे जेवण करून आलेले असतात. आणि आपण जर आपल्या पितरांना उपाशी ठेवलं आणि आपले पितृ जर उपाशी राहिले तर त्यांना जे पितृ जे जेवण करून आलेले असतात तर त्यांची लाळ जी आहे तर ती आपले पितृ जे आहेत तर ते चाटत असतात आणि आपल्याला दोष देत असतात. आणि आपण जर या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी श्राद्ध जर नाही केलं तर ते आपल्याला पितृदोष हा लावत असतात आणि त्यालाच प्रखर पितृदोष असं म्हटलं जातं. जेव्हा हा प्रखर पितृदोष आपल्याला लागतो आणि ज्यावेळेस असा पितृदोष आपल्याला लागतो त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या येत असतात. पितृदोष जर आपल्याला लागला तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात. आपले अनेक कामं जे आहेत तर ते पूर्ण होत नाहीत. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात, पैशांच्या अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात. त्याचबरोबर आपले पितृ जर तृप्त झाले नाही तर आपल्या मुलांची प्रगती होत नाही, मुलांची विवाह जुळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये पिंडांचे श्राद्ध, दर्पण, पिंडदान हे तर करायचंच आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहे, ज्यामुळे आपल्या घराला लागलेला 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तर तो संपून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक उपाय सांगणार आहे, तर तो हा पितृपक्ष संपायच्या अगोदर आपल्याला करायचा आहे. तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशीपाशी जर आपण ही एक वस्तू ठेवली तर आपल्या 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष संपेल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या जीवनामध्ये जो काही दोष, अडचणी, संकट लागलेले आहेत तर ते दूर होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होऊन आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला पितृपक्ष संपण्या अगोदर करायचा आहे. तर 8 सप्टेंबरला हा पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि जेव्हा सर्व पितृ अमावस्या आहे तेव्हा हे पितृपक्ष समाप्त होणार आहे. त्यामुळे सर्व पितृ अमावस्येच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी सर्व पितृ अमावस्येला जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर पहा, पितृपक्ष हा आपल्या पितरांना समर्पित असतो आणि ज्यावेळेस आपण पितरांसंबंधित काही उपाय करतो त्यावेळेस ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात.
तर पहा, पितृपक्ष असा दिवस आहे, तर या दिवसांमध्ये आपल्या पितरांची दररोज सेवा करावी, त्यांची दररोज उपासना करावी. हे जर आपल्याला शक्य होत नसेल, कारण धावपळीचं युग आहे आणि या वेळेमध्ये प्रत्येकाला रोजच ह्या गोष्टी करणं शक्य होत नाही, तर मग एक दिवस पितृपक्षामध्ये कोणताही एक दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही असे काही प्रभावी उपाय जर केलं तर त्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्की प्राप्त होईल. तुमचा पितृदोष देखील दूर होईल. तर पहा, बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. आपले कोणतेच काम हे पूर्ण होत नाही. आपली कोणतीच इच्छा ही पूर्ण होत नाही. तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पितृदोषाचं कारणसुद्धा असू शकतात. कारण आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये कधीच प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, मुलांचा विवाह देखील जुळत नाही. अशा बऱ्याच समस्या मुलांच्या बाबतीत देखील घडत असतात. आपल्या घरामध्ये कोणतीच गोष्ट मनासारखी घडत नाही. आपल्या जीवनामध्ये नेहमी अडीअडचणी, दुःख, संकट, आजारपण यासारख्या गोष्टी येत राहतात. आपली एखादी नोकरी आहे किंवा व्यवसाय आहे तर ती व्यवसाय व्यवस्थित चालत नाही. अशा बऱ्याच समस्या आपल्या जीवनामध्ये घडत असतात. आपले जे काही पैसे येण्याचे मार्ग आहेत ते कुठेतरी बंद होत चालतात. अशा बऱ्याच समस्या पितृदोषामुळे निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला जर रोज हा उपाय करणं शक्य झालं तर नक्की रोज करा. नाही शक्य झालं तर तुम्हाला ज्या पितृपक्षामध्ये ज्यावेळेस जमेल त्यावेळेस केला तरीसुद्धा चालेल. तर पहा, बऱ्याच वेळा आपले पितृ जे आहेत तर ते या पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेकडून आपल्या घराकडे येत असतात, म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे येत असतात. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपण ही तुळशीला जर ही एक वस्तू अर्पण केली तर ते आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात. आता पहा, जिथे तुमची तुळस असेल तर तिथे तुम्हाला जाऊन हा उपाय करायचा आहे. तुमची तुळस बाल्कनीत असेल, टेरेसवर असेल किंवा घराच्या अंगणामध्ये असेल, तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर आपल्याकडे तुळस नसेल तर तुम्हाला त्या दिवशी तुमच्या घरामध्ये तुळस घेऊन यायची आहे, ती तुमच्या घरामध्ये लावायची आहे आणि मग तिथे हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, एक तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे पिण्याचं. त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या साईडने जागा असेल तिथे शिंपडून घ्यायचं आहे आणि तिथे एक छोटीशी रांगोळी देखील तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर एक ताट घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे. गंगाजल तुमच्याकडे नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला गंगाजल मिळून जाईल. तिथून तुम्ही 20-30 रुपयाची बॉटल घेऊन येऊन ते घेऊ शकता. आता तुमच्याकडे तूप नसेल तर तेलाचा दिवा तुम्ही घेतला तरी चालेल. तर सर्वप्रथम तुम्हाला दिवा हा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे. ह्या सर्व वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली एखादी प्लेट ठेवा किंवा मग अक्षदा ठेवल्या तरी चालेल. यानंतर तुळशीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. फुलं, अगरबत्ती, धूप हे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक मोकळी वाटी घ्यायची आहे. गंगाजल घेतलेल्या वाटीमध्ये एक चम्मच ठेवायचा आहे आणि ह्या 2 वाट्या घेऊन तुम्हाला तिथेच बसायचं आहे. आता काय करायचं, तर जी गंगाजलची वाटी आहे तर ती तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि जी मोकळी वाटी आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायची आहे आणि त्या गंगाजलमध्ये एक चम्मचभर गंगाजल घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितरांचं स्मरण करायचं आहे. चम्मचमध्ये गंगाजल घेतल्यानंतर तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. तुमचे सासू-सासरे जर मरण पावलेले असतील तर तुम्हाला त्यांचं स्मरण करायचं आहे. जर असतील तर तुम्हाला स्मरण करायचं नाही. आता तुम्ही आजी-आजोबा असतील किंवा पणजोबा असतील त्यांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा चालेल. तर ज्या व्यक्ती हयात नाही आहेत तर त्यांचं नामस्मरण करून तुम्ही हे जे काही गंगाजल आहे तर ते त्या दुसऱ्या वाटीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरण करून त्यांची माफी मागायची आहे. आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि आमची प्रगती ही चांगल्या प्रकारे होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे.
मनोभावे आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांना आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांना आपल्याला म्हणायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद हे त्यांचे मिळावेत यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ते गंगाजलमध्ये आपण गंगाजल टाकलेलं आहे वाटीमध्ये, त्या वाटीमधलं थोडंसं गंगाजल तुळशीच्या मुळाशी घालायचं आहे आणि बाकीची वाटी तशीच ठेवायची आहे. यानंतर तुम्हाला जे गंगाजलाची वाटी आहे तर ती परत उचलायची आहे आणि ते गंगाजल तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. हॉल, किचन, बेडरूम सगळीकडे तुम्हाला शिंपडायचं आहे. हॉल, बाल्कनीमध्ये असेल, घराच्या अंगणामध्ये असेल, सर्वकडे ठिकाणी तुम्हाला ते शिंपडायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावरती देखील तुम्हाला हे गंगाजल शिंपडायचं आहे आणि आपल्या जे काही पूर्वज आहेत तर ते आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच आलेले असतात आणि ज्यावेळेस आपण गंगाजल आपल्या घराच्या अंगणामध्ये बाहेर प्रवेशद्वारावरती शिंपडतो त्यावेळेस ते तृप्त होत असतात. त्यामुळे अशा पद्धतीचा हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष आहे, पितृदोष आहे, काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एक दिवा हा आपल्या पितरांसाठी आवर्जून लावायचा आहे. तर त्या दिव्यामध्ये काय करायचं, तूप घालायचं किंवा तेल घालायचं. तुम्हाला जे शक्य असेल ते घालायचं. 2 वातींची 1 वात करायची, 1 मातीची पंती घ्यायची आणि त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि दक्षिणेकडे तोंड करून दक्षिणेकडेच तो दिव्याचं तोंड असेल अशा पद्धतीने दिवा लावायचा. दिव्याचा लख्खप्रकाश जसा असतो त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा लख्खप्रकाश निर्माण होतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्या पितरांसाठी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आपल्या आयुष्यातील दारिद्र्य, जे काही अंधकार आहे तर तो दूर होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. ज्यावेळेस आपण पितरांसाठी हा दिवा लावतो त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर होतो, तसाच आपल्या आयुष्यामधील सुद्धा अंधकार हा दूर होत चालतो. अशा पद्धतीने हा जो प्रभावी उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आणि जो काही उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.